हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लक्षात घ्या, मी डेली एकच गोष्ट तुम्हाला सांगतो. काय सांगत असतो मी रोज एकच गोष्ट, की की एक स्ट्रॅटर्जी, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी, हे एवढंच फॉलो करायचं आहे. हे फॉलो फॉलो केलं तर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यापासून कोणी अडवू शकत नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. रोज रोज एकच गोष्ट केली की ती गोष्ट हळूहळू परफेक्ट होत जाते. ठीक आहे, ती गोष्ट परफेक्ट होत जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला कंटिन्युअसली प्रॉफिट मिळत जातं. लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला कधी 10 स्ट्रॅटर्जी, माझी एकच स्ट्रॅटर्जी आहे जी मी तुम्हाला डेली डेली 30 सांगत असतो. ओके, लक्षात आलं? तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपण कशात काम करतो. तर आपण गोल्डमध्ये काम करतो. आपण गोल्डमध्ये 2 ठिकाणी काम करतो. एक आहे इंडियन गोल्ड. ठीक आहे, इंडियन गोल्डमध्ये आपण कुठे काम करतो? गोल्ड एम म्हणजे गोल्ड मिनी आणि गोल्ड पेटल. इथे काम करण्यासाठी मित्रांनो थोडा जास्त फंड लागतो, पण व्यवस्थित काम होऊ शकतं. ठीक आहे, स्ट्रॅटर्जी तीच आहे, सर्व काही सेमच आहे, फक्त ह्याला काही रूल्स वेगळे आहेत. आज आपण इंडियन गोल्ड बद्दल नाही, आज आपण फोरेक्स बद्दल बोलणार आहोत. फोरेक्स मधील XAUUSD यामध्ये आपण ट्रेड करतो. ओके मित्रांनो, लक्षात घ्या, फोरेक्स हे इंडियामध्ये लीगल नाहीये. ओके, मी रोज हे का सांगत असतो, कारण कोणीही इथे राहून कुठल्याही प्रकारचे इंडियामध्ये राहून तुम्ही इंडियन अकाउंटचा यूज करून फोरेक्स अकाउंट ओपन करू नका. भविष्यात प्रॉब्लेम येऊ शकतो, येईलच असं नाही पण येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण आपली काळजी घेतलेली बरी. आपल्याला इंडियात राहून फोरेक्स करायचं नाही. माझं जे अकाउंट आहे ते दुबई बेस आहे. ओके, आणि दुबईवरून आपण सेफली लीगल वेने फोरेक्स करू शकतो. ठीक आहे, लक्षात आलं? पुढचा विषय मित्रांनो, मी तुम्हाला जे काही इथे शिकवतोय हे ऑनली एज्युकेशनल पर्पजसाठी. ओके, त्यामुळे तुम्ही एज्युकेशन म्हणूनच घ्या. कुणीही ही स्ट्रॅटर्जी पाहून ट्रेड करू नका, कारण की जेव्हा मी तुम्हाला हे सांगत असतो त्यावेळेस माझे ट्रेड होऊन गेलेले असतात. ट्रेड. ओके, आणि त्यांचं प्रॉफिट बुक करून झालेलं असतं. त्यामुळे हे पाहून कोणी ट्रेड करू नका. स्ट्रॅटर्जी ऐकल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुम्ही 4 इयर्सची बॅक हिस्ट्री करू शकता. ऍटलिस्ट 4 इयर्स करा, तुमच्या हिशोबाने 2, 3, 4, पण मला असं वाटतं की 4 इयर्सची बॅक हिस्ट्री करावी. ठीक आहे, ह्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसले, याचे रिझल्ट जर तुम्हाला चांगले दिसले तर तुम्ही काय करा, एक डेमो अकाउंट ओपन करा. कुठलं? फोरेक्सचं डेमो अकाउंट ओपन करू शकता. याला आपल्याला ओपन करायला काय प्रॉब्लेम नाही डेमो अकाउंटला. ठीक आहे, हे डेमो अकाउंट रिअल अकाउंट सारखंच दिसतं, सेम एकदम रिअल अकाउंटच वाटतं, त्याप्रमाणेच ट्रेड होतात. ठीक आहे, याच्यामध्ये पुढील 3 महिने यामध्ये तुम्ही ट्रेड करा. 3 महिन्यामध्ये जर तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर तुमच्या फायनान्शियल ऍडवायझर बरोबर ती गोष्ट शेअर करा, त्यांचा सल्ला घ्या आणि तिथून पुढे तुम्ही ट्रेड सुरू करू शकता, स्ट्रॅटर्जी वापरू शकता. ओके, लक्षात आलं? तर चला सुरू करूया. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण कायम गोल्ड मध्ये ट्रेड करतो. आता गोल्ड मध्ये आपण ट्रेड का करतो? कारण की गोल्डचा ट्रेंड कसा आहे, कायम अप आहे, कायम अप ट्रेंड चालू आहे. ओके, हे लक्षात आलं? तो नेहमी हायर हाय हायर लोज बनवत वर चाललेला आहे. काही करेक्शन होतात, पण त्याचा ट्रेंड नेहमी काय आहे, अप ट्रेंड आहे. ओके मित्रांनो, गोल्ड काय अप ट्रेंड मध्ये काय, तुम्ही लक्षात घ्या, पूर्वीच्या काळापासून, इतिहासपूर्व काळापासून नेहमी सोन्याला खूप महत्व दिलं झालं, गोल्डला नेहमी खूप महत्व दिलं झालेलं. ओके, आणि आता जर तुम्ही जेव्हापासून गोल्ड हा ग्लोबली ट्रेड व्हायला लागल्यापासून तर ह्याचं महत्व अजून वाढलेलं आहे. ठीक आहे, कारण की ही एक सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. प्रत्येक जण याला काय म्हणतो, ही एक सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. लक्षात घ्या, गोल्ड कोण बाय करतंय, तर मोठमोठे इन्व्हेस्टर तर बाय करतातच आहे.
ठीक आहे. मोठे मोठे इन्व्हेस्टर हे करतातच. त्यांच्या मिळकतीचा भरपूर मोठा वाटा असा हा गोल्डमध्ये इन्व्हेस्ट आहे. ओके. पण याचबरोबर मोठमोठे देश मोठमोठे देश श- सुद्धा गोल्ड बाय करतात. देशाच्या सेंट्रल बँक ज्या असतात त्या गोल्ड बाय करतात. का बाय करतात? कारण की कुठल्याही देशाची ताकद ही त्या देशाकडे किती, त्याच्या तिजोरीमध्ये किती गोल्ड आहे यावरून ठरली जाते. ओके. म्हणून तुम्ही बघता आता भारत सुद्धा भरपूर प्रमाणात गोल्ड बाय करून ठेवते. भारताची जी आपली आरबीआय आहे, सेंट्रल बँक, ही भरपूर प्रमाणात गोल्ड बाय करून ठेवते. आता भारताकडे जवळजवळ 800 टन सोनं आहे. ओके. आता लक्षात घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे जगामध्ये काहीही असं इनबॅलन्स असेल, काही वाईट घटना घडली किंवा काही झालं की जगामध्ये ज्याचा जगाला असर पडेल, अशी जर काही घटना घडली तर हे गोल्ड काय करतं? अपट्रेंड द्यायला लागतं. ओके. आणि जर थोडं स्थिर स्थावर झालं की सगळीकडे चांगलं चांगलं चाललंय, सगळं व्यवस्थित आहे, स्थिर स्थावर झालं तर ह्या काय होतं, एकतर साईडवेज होतं गोल्ड किंवा डाऊन ट्रेंड थोडासा करेक्शन करायला सुरुवात करतं. लक्षात घ्या. आता कालचं उदाहरण जर आपण घेतलं तर काल इस्रायलने इराणवर हल्ला केलाय. ओके. तर आता ही काही चांगली गोष्ट आहे का? ही वाईट गोष्ट आहे की दोन देशांमध्ये युद्ध होत आहे, तर ही वाईट गोष्ट आहे. पण अशी जर काही घटना घडली तर पहिला हे गोल्ड, कालचा जर तुम्ही गोल्डचा चार्ट बघितला तर एवढा फास्ट अपट्रेंड घ्यायला सुरुवात करतं. ओके. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की गोल्ड हे काय, दुसऱ्याच्या दुःखी सुखवावे अशी गोल्डची तर आहे. लक्षात घ्या. म्हणून आपण काय करतो, आपल्याला माहिती आहे गोल्डचा ट्रेंड काय, अपसाईड आहे. त्यामुळे आपण यामध्ये फक्त बाय साईड पोझिशन ओपन करतो. आपण कधीही गोल्डमध्ये सेल पोझिशन ओपन करत नाही. ओके. आणि आपल्या स्ट्रॅटर्जीचं नाव आहे एव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी. म्हणजे आपण काय करतो, नावावरून कळते, कायम ॲव्हरेजिंग करतो. त्यासाठी आपण कधीही बाय केलेल्या पोझिशनला एसएल लावत नाही. आलं लक्षात? चला तर मित्रांनो, हे तुम्हाला कळलं आपण गोल्डमध्ये का ट्रेड करतो. कारण की गोल्डचा ट्रेंड कायम आहे. बघा तुम्ही. आणि गोल्डने जर हिस्टोरिकल आपण चार्ट बघितला गोल्डचा, तर जेव्हापासून गोल्ड ग्लोबली झालेलं आहे, तर ॲव्हरेज गोल्डने 30% डाऊन दिलेला आहे. ॲव्हरेज. ओके. ॲव्हरेज 30% पर्यंत गोल्ड खाली येऊ शकतं. आता हे आपल्याला माहिती आहे की हा किती खाली येऊ शकतो. मग ह्या नॉलेजचा वापर करूनच, ह्या माहितीचा वापर करूनच आपण गोल्डमध्ये ट्रेड करायचे. ठीक आहे. तर चला आपण, मी स्ट्रॅटेजी सांगायच्या आधी तुम्हाला काही रूल्स सांगतो. रूल्स समजून घेऊ. ओके. ओके. रूल्स समजून घेऊ. सगळ्यात पहिला रूल्स आहे मित्रांनो, की आपण पुढे ट्रेड करतो. आपण काय पाहतो, तर XAU USD चार्ट हा तुम्ही कुठेही बघू शकता. तुम्हाला जिथे इझी वाटेल, ट्रेडिंग व्यू आहे, MT4 आहे, MT5 आहे, कुठेही तुम्हाला जिथे इझी वाटेल तिथे बघा. ओके. दुसरी गोष्ट आहे आपली टाइम फ्रेम. आपण टाइम फ्रेम वापरतो 1 तासाची, 1 हॉवर. ओके. तिसरी गोष्ट आहे इंडिकेटर. आपण याला 9 EMA हे एक इंडिकेटर लावतो. ओके. चौथी गोष्ट आहे टाइम पिरियड. म्हणजे आपण कधी ट्रेड करतो, तर आपला टाइम पिरियड आहे 11:30 AM टू 12:30 PM. आता 12:30 PM पर्यंत शक्यतो आपण जागा असतो म्हणून. ओके. ह्याच्या पुढे ट्रेड घेण्यासाठी रात्रभर जागायची काही गरज नाही. म्हणून आपला 11:30 AM ते 12:30 PM मध्ये जेव्हा कधी आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये ट्रेड बसेल, तर आपण तिथे बाय पोझिशन ओपन करणार. ठीक आहे. त्या पोझिशनला टार्गेट लावून वेटिंग करणार. ओके. टाइम पिरियड लक्षात आला. पाचवी गोष्ट आहे आपली लॉट साईज आणि आपला फंड. आता इथे लक्षात घ्या मित्रांनो, कुणाचा फंड 1 लाख असेल, 5 लाख असेल, 10 लाख असेल, त्याप्रमाणे ज्याच्या त्याच्या फंड प्रमाणे त्यांनी आपली लॉट साईज ही मेंटेन करायची. ठीक आहे. लॉट साईज कशी मेंटेन करायची, की आपल्या फंड प्रमाणे आपण किमान 5 वेळा ट्रेड करू शकतो, अशी आपली लॉट साईज पाहिजे. लक्षात आलं? तर 5 वेळाच का? मित्रांनो, आतापर्यंत मी गेल्या 4 वर्षामध्ये जेव्हा ट्रेड केले, फार कमी वेळा मला 4 वेळा ट्रेड माझा एव्हरेजिंग करायला लागला. ओके. एकदम क्रुशियलला, की
काहीतरी मोठी न्यूज आली आहे, त्या न्यूजमुळे गोल्ड पडले आणि ते फार फार 1 ते 2 वेळा मी केलं होतं, हे 4 वेळा. नाहीतर मॅक्झिमम 3 वेळामध्येच होतं ते, की गोल्ड काय करतं, गोल्ड नेहमी लक्षात घ्या, गोल्ड खाली आलं की मोठमोठ्या सेंट्रल बँक, मोठमोठे इन्व्हेस्टर परत याच्यात बाईंग सुरू करतात. त्याच्यामुळे ते परत अपसाईड जातं. लक्षात आलं आणि ते स्पीडने जातं. जेव्हा खाली आलं असतं तेव्हा स्लो येतं आणि वरती जाताना स्पीडने वरती जातं. लक्षात घ्या. त्याच्यामुळे जास्त ॲव्हरेजिंगची गरज लागत नाही. तरी पण एक सेफ साईड म्हणून आपण काय करायचं, की आपण 5 वेळा आपल्याला बाबा आपल्या एंट्री होल्ड करता येतील. आपलं अकाउंट वाईप आउट होणार नाही. ओके. ही काळजी घेण्यासाठी आपण आपल्या फंडला साजेल अशी लॉट साईज ठेवायची. ओके. 6वी गोष्ट आहे मित्रांनो, डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी. ओके. डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी खूप महत्वाचं आहे. हे जर नसेल, हे वरती मी तुम्हाला काही जरी शिकवलं, तरी याचा काहीच उपयोग होणार नाही. लक्षात घ्या. डिसिप्लिन म्हणजे काय? तर आपल्याला 1 हॉवरचीच टाईम फ्रेम लावायची आणि 1 हॉवरमध्येच ट्रेड घ्यायचा. 9 EMAचाच इंडिकेटर लावायचा. आपला जो टाईम पिरियड ठरला आहे, त्या टाईम पिरियडमध्येच आपण ट्रेड करायचा. ओके. 11:30च्या आधी कितीही जरी छान आपल्याला एंट्री दिसत असेल तरी घ्यायची नाही. 12:30 नंतर कितीही सुंदर एंट्री वाटली तरी घ्यायची नाही. ओके. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, एकच गोष्ट जेव्हा आपण 1000 वेळा करतो, 1000 वेळा करतो, 1000 वेळा करतो, या गोष्टीमध्ये आपण काय होत जातो, परफेक्ट होत जातो. ती गोष्ट आपल्याकडनं व्यवस्थित व्हायला लागते. ती गोष्ट आपल्याला हळूहळू सपोर्ट करायला लागते. लक्षात घ्या, गेली 4 वर्ष मी याच स्ट्रॅटेजीने ट्रेड करतोय. तुम्ही स्वतः बॅक हिस्ट्री करून बघा. तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे? लक्षात आलं? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? आता लक्षात येईल. जरी आपण 4 वेळा ॲव्हरेज केलं किंवा 5 वेळा, 3 वेळा ॲव्हरेज केलं, आपल्याला महिन्याला किमान 10 ते 12 ट्रेड इझिली मिळतात. ओके, या स्ट्रॅटेजीमध्ये. त्यातले 7 to 8 ट्रेड इझिली टार्गेट अचीव्ह करतात. म्हणजे आता एंट्री घेतली, उद्यापर्यंत टार्गेट अचीव्ह झालं किंवा काही 2 तासात झालं, अर्ध्या तासात झालं, 4 तासात. कधी? आपल्याला एंट्री घ्यायची आणि वेटिंग करायचं. टार्गेट अचीव्ह होऊन जातं. याच्यामुळे एक ॲव्हरेज मंथली इन्कम छान प्रकारे जनरेट होऊ शकता. पण त्यासाठी तुमची डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी ही व्यवस्थित पाहिजे. तुमची सायकॉलॉजी परफेक्ट पाहिजे. ठीक आहे. पुढे आपण सायकॉलॉजीवर बोलणार आहोत. ओके. चला, इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं असेल, आय होप. तुम्ही एकदा रूल लिहून घ्या, लक्षात ठेवा. आता आपण चार्टवरती जाऊन मी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी समजावून सांगतो. ओके. चला, तर आपण आता चार्टवर जाऊन समजून घेऊ, आपली स्ट्रॅटेजी समजून घेऊ. ओके. मित्रांनो, जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल, तर कालचा व्हिडिओ बघून घ्या, कारण की त्यामध्ये आपण परवा कुठे एंट्री घेतली होती ते सर्व दिलेलं आहे. ओके. आज आपण काल कुठे एंट्री घेतली होती त्याची चर्चा आपण आता करणार आहोत. लक्षात घ्या. ओके. तर चलो सुरू करूया. लक्षात घ्या, आता कालचा दिवस 12 जून. ठीक आहे. आधीची एंट्री जर कोणी पाहिली नसेल तर ते मागच्या व्हिडिओमध्ये चेक करून घ्या. हे काय होतं, हिस्ट्री क्रिएट होतीये हळूहळू. आपल्या व्हिडिओनी हिस्ट्री क्रिएट करतोय आपण. लक्षात घ्या. ठीक आहे. चलो, 11:30 वाजता 12 जून, 11:30 वाजता, सकाळी 11:30 ते रात्री 12:30 पर्यंत आपला हा टाइम पिरियड आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्याला एंट्री मिळाली तर आपण एंट्री घेणार. ओके. हे बघ, 11:30 वाजताच्या कॅन्डलने काय केलंय, मुव्हिंग ॲव्हरेज. आता इथे आपण 9 EMA लावलाय. 9 EMA जर तुम्हाला लावता येत नसेल तर इझी, अगदी काही नाही, एमए रिबन म्हणून इथे टाकायचं. एमए रिबन म्हणून मी इथे ऑलरेडी स्टार केलेलं आहे, तिथे लावलेलं आहे. आणि तिथे त्याच्या सेटिंगमध्ये जाऊन बाकी सगळे बंद करायचे. आपल्याला एकच मुव्हिंग ॲव्हरेज पाहिजे, EMA पाहिजे 9चा. कलर तुम्हाला जसा आवडेल तसा त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. ओके. लक्षात आलं? चलो सुरू करूया. आता बघा, 11:30 वाजता साधारण या कॅन्डलने मुव्हिंग ॲव्हरेजला टच करून वरती ग्रीनमध्ये क्लोज दिला. त्याचा हाय आहे 3375.64. त्याच्या नेक्स्ट कॅन्डलने या कॅन्डलचा हाय ब्रेक केला का? नाही केला. काय आहे याचा आहे 3375.34. ओके. याचा 64 होता पॉईंट, याचा 34 आहे. म्हणजे हाय ब्रेक नाही केला तर ही कॅन्डल आपल्या काही कामाची नाही. ओके. आपण वेट केला 12:30, 1:30, 2:30. आता तुम्ही 1-1 तासाचे अलार्म राऊंड सेट करून ठेवू शकता. 5 मिनिटं आधीचे अलार्म लावायचे. असं काही तासन-तास बघत बसण्याची काही गरज नाही. ओके. आता 2:30 वाजता बघा, ही कॅन्डलने मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून वरती ग्रीनमध्ये क्लोज झाली. त्याचा हाय काय आहे 3368. आणि ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर त्याच्या नेक्स्ट कॅन्डलने याचा हाय ब्रेक केला. ओके. याचा हाय ब्रेक केला म्हणजे आपली एंट्री कितीला झाली,
आपली एंट्री झाली 3369, इथे आपली एंट्री झाली. आता एक लक्षात घ्या, हाय आहे 3368, पण घेता घेता $+, $+1, $+2 होऊ शकतं. ओके, $+1 किंवा $2 होऊ शकतं. तर त्यामध्ये घाबरून जाण्यासारखी काही गोष्ट नाही. आपण पुढे $2 टार्गेट लावायचं, पण जास्त प्लस नसावं. $5, $7 एवढं प्लस जातं का म्हणे, $1-2 चालतं. ओके ओके, लक्षात आलं? ठीक. आता आपली एंट्री होती 3369 ला. आपण काय केलं, यामध्ये लगेच एंट्री मॉडिफाय करून $+10 चं टार्गेट लावलं. आता आपलं टार्गेट झालं 3379. ओके, तर आता हे आपलं टार्गेट लगेच नेक्स्ट कॅन्डलनेच अचीव्ह केलं. याचं आहे बघा काय, 3385.90, म्हणजे आपलं हे टार्गेट अचीव्ह झालं. आता इथे गंमत झाली, ही जी पुढची कॅन्डल आहे ना मित्रांनो, ही सुद्धा 9 EMA ला टच करून वरती क्लोज झाली आहे. ओके, आलं लक्षात? आणि या कॅन्डलचा हाय सुद्धा त्याच्या पुढच्या कॅन्डलने ब्रेक केलेला आहे. तुम्ही पाहू शकता, हे बघा 3388.63. आता याचा हाय काय होता, 3385.90. याचा हाय काय आहे, याचा हाय काय आहे, 33 याचा आहे बघा काय आहे, 3388.63. म्हणजे इथे आता आपली दुसरी एंट्री झाली. हे टार्गेट आपलं अचीव्ह झालं, एक टार्गेट अचीव्ह झालं. आजची आपली सेकंड एंट्री झाली 3386 ला, म्हणजे कालची मी इथे सेकंड एंट्री घेतली होती, ही सेकंड एंट्री झाली होती. ओके, आता इथे काय करणार आपण, सेम $+10 टार्गेट लावलायचं. ओके, टार्गेट काय झालं आपलं, 3396. आता काय करायचं, आपलं टूल बाहेर काढायचं, काय करायचं, वेटिंग. आपलं टार्गेट अचीव्ह होण्याची आपण वाट बघायची. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता आपलं टार्गेट साधारण 6:30च्या कॅन्डलने आपलं टार्गेट अचीव्ह केलं. 3398 आपलं टार्गेट आहे, 3396, आणि ह्या कॅन्डलचा हाय आहे 3398. ओके, तर आपलं हे टार्गेट काय झालं, अचीव्ह झालेलं आहे. आज आपल्याला 2 टार्गेट मिळाले आणि आपले दोन्ही अचीव्ह झाले. आता नेक्स्ट काय करायचं, आता आपण एकतर आपला कोटा भरलेला आहे, आपण शांत बसायचं. 2 टार्गेट घेतले, शांत बसायचं. ओके, पण आपण हे पाहू, वेटिंग करायचं उद्याच्या दिवसासाठी. लक्षात आलं? आता आपण हे पाहू की समजा जर आपण पुन्हा एंट्रीसाठी थांबलो असतो, तर आपल्याला कधी एंट्री मिळाली असती, तर साधारण 9:30 वाजता, 8:30 वाजताचा ह्या ग्रीन कॅन्डलने मुव्हिंग ॲव्हरेजला टच करून वरती क्लोज दिलाय. त्याचा हाय आहे 3390. ओके, आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केलाय का, तर केलाय. येस, 3391.42. म्हणजे आपली एंट्री काय झाली असती, हे जस्ट लर्निंगसाठी सांगतोय. तर कारण की 2 एंट्री मॅक्झिमम भरपूर होतात दिवसाला, तिसरी एंट्री घ्यायची काही गरज नाहीये, जास्त ग्रेडी होण्याची काहीच गरज नाही. पण आपली इथे एंट्री झाली असती 3391. आपण काय केलं असतं, $+10 टार्गेट लावलं असतं. जर ही आपली पहिली एंट्री असती तर आपण घेतली असती ना, आणि आपलं टार्गेट झालं असतं 3401. ओके, आणि हे 3401चं टार्गेट कधी अचीव्ह झालंय, तर हे बघा, आज सकाळी 5:30च्या कॅन्डलने आपलं हे टार्गेट अचीव्ह केलेलं आहे. ओके, लक्षात आलं? हा होता कालचा सिनेरिओ, हे आपण कालचं पाहिलं. आता सपोज आपण एंट्री तर घेतली आणि आपलं टार्गेट अचीव्ह झालं नाही. कुठे एंट्री घेतली होती आपण, इथे एंट्री घेतली होती. आपण इथे एंट्री घेतली, आपण, आणि वरती जाण्याच्या ऐवजी गोल्डची प्राइस खाली आली. ओके, अशी करत 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 खाली आली. आता लक्षात घ्या, आपली इथे एंट्री किती होती, 3368. 3369 ला माझी एंट्री झाली होती. ओके, पण मी एंट्री घेतल्यानंतर गोल्ड खाली पडला. आता मी काय करणार, आपण काय करणार, वेटिंग. काय वेटिंग करणार, की 3369 पासून -$50 ही प्राइस अजून खाली आली पाहिजे. म्हणजे ती प्राइस किती होणार, 9
3319. लक्षात आलं? 3319 ही प्राइस येईपर्यंत मी एकही ट्रेड घेणार नाही. लक्षात आलं? एकही ट्रेड घेणार नाही. मी वाट बघणार 3319 प्राइस खाली. साधारण ही प्राइस कुठे आहे? ही प्राइस आहे या लेवलला 3319. इथपर्यंत आपण काहीच करायचं नाही. ठीक आहे? इथून खाली प्राइस पडून द्यायची. प्राइस पडतीये. साधारण इथे कुठे जर प्राइस वर आली आणि त्याचा हाय ही ग्रीन कॅन्डल क्लोज झाली आणि याचा हाय जर नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला तर इथे आपण एंट्री घ्यायची. लक्षात आलं? या $50 -$50 क्रायटेरियामध्ये एक लक्षात ठेवा, अजिबात एंट्री घ्यायची नाही. का? कारण की आपण त्याप्रमाणे आपला फंड मॅनेज केलेला असतो. हे जर रूल्स पाळले तर आपण 5 टाइम ॲव्हरेजिंग करू शकतो, की जे करण्याची वेळ येत नाही आणि आपला अकाउंट वाईप आउट होत नाही. आपण कायम राहतो प्रॉफिटमध्ये. आलं लक्षात? तर बरोबर $50 खाली एंट्री घ्यायची. $3-4 $5 पर्यंत इकडे तिकडे झालं काही हरकत नाही, होऊ शकतं. ओके, म्हणजे $45 खाली कधी कधी काय होतं, इथं हाय ब्रेक केल्यानंतर कदाचित कधी कधी कॅन्डल मोठी मारली जाते, इथपर्यंत येते ना, मग ह्याच्या हायच्या वरती एंट्री घ्यावी लागते. तर $4-5 इकडे तिकडे चालू शकतं, पण शक्यतो आपला प्रयत्न हा असावा की किमान $50 खाली आपली एंट्री असावी. हे लक्षात आलं इथपर्यंत. समजा आता इथूनही आपली प्राइस पडली, आपण काय करणार? समजा आता आपली इथे एंट्री झाली 3319 ला आपली एंट्री झाली. ओके, आपण काय करणार? वेटिंग. परत $50 खाली पडण्याची वाट बघणार. आता कुठे आपली एंट्री होणार? 3269. 3269 कुठे? साधारण या लेवलला आहे. ओके, 3269 या लेवलला आहे. ओके, आता आपण इथे परत सेम कंडिशन, इथे कॅन्डल क्लोज होण्याची वाट बघणार. मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर अशी कॅन्डल क्लोज झाली आणि त्याचा हाय जर नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला तर आपली इथे काय होणार? एंट्री होणार. लक्षात घ्या. इथून खाली पडली, सेम प्रोसेस, परत $50 मायनस. लक्षात आलं? आणि हे असं कंटिन्यू करत. मित्रांनो लक्षात ठेवा, मी मॅक्झिमम 4 वेळा आतापर्यंत ॲव्हरेज केलेलं आहे 4 वर्षामध्ये. म्हणजे 4 वेळाच मला ॲव्हरेज करावं लागलेलं आहे आणि अशी कंडिशन दोन टाइम झालेली आहे की मला 4 टाइम ॲव्हरेज करावं लागलं. नाहीतर 2 मध्ये 3 मध्ये आपलं पुन्हा गोल्ड काय करतो मित्रांनो, लक्षात घ्या, गोल्ड पडायला लागलं की लगेच तिथे इन्व्हेस्टर घुसतात आणि त्याला गोल्डला वर नेतात. जास्त पडून देत नाही कोण गोल्डला. म्हणून तर गोल्ड ग्लोबली आतापर्यंत फक्त 30% पडलेलं आहे. लक्षात घ्या, ॲव्हरेज सांगतोय मी तुम्हाला. इथपर्यंत लक्षात आलं? हे अगदी इथपर्यंत सोपं होतं मित्रांनो, लक्षात घ्या. आता हे करत असताना ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जीला, आपली जी ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी आहे याला ही फॉलो करत असताना मी कुठलाही चार्ट पॅटर्न बघत नाही, कुठलाही कॅन्डल स्टिक पॅटर्न बघत नाही, कुठलाही सपोर्ट अँड रेजिस्टन्स मी बघत नाही. मी फक्त काय फॉलो करतोय? मी एक स्ट्रॅटर्जी फॉलो करतोय, ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी, आणि त्याचा रूल काय? 1 आवरची कॅन्डल, 9 EMA, आपला टाइम पिरियड, हे सगळं मी फॉलो करतो. ओके, त्याच्यामुळे मी कंटिन्युअस प्रॉफिटमध्ये आहे. लक्षात घे, कारण की माझ्यात काय आहे? होल्ड कॅपॅसिटी आहे. आणि ही होल्ड कॅपॅसिटी आपल्याला कोण देते? तर आपला फंड देतो. आपला फंड तेवढा कॅपेबल पाहिजे की आपण किमान 5 वेळा ॲव्हरेजिंग करू शकतो. लक्षात आलं? ओके, इथपर्यंत क्लिअर? आता लक्षात घ्या मित्रांनो, ह्या गोष्टी इथे सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट म्हणजे ही स्ट्रॅटर्जी आपण व्यवस्थित वर्क करण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे माहिती आहे का? सगळ्यात महत्वाचं आपली पाहिजे, आपली जी सायकोलॉजी आहे, आपली जी सायकोलॉजी आहे ती एकदम काय पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे, भक्कम पाहिजे. आता ही कशी होणार भक्कम? लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅक हिस्ट्री करून. तुम्ही जेव्हा बॅक हिस्ट्री करसाल, किमान 3 ते 4 वर्षाची मित्रांनो बॅक हिस्ट्री करा. त्या बॅक हिस्ट्रीचे रिझल्ट काढा, लिहून काढा. ते रिझल्ट चेक करा. तुम्हाला लक्षात येईल की हे रिझल्ट कायम पॉझिटिव्ह आहेत. ओके, ही एवढी बॅक हिस्ट्री झाल्यानंतर तुम्ही काय करा? 3 महिन्यांसाठी फॉर 3 मंथ्स डेमो ट्रेडिंग करा.
डेमो ट्रेडिंगमध्ये जो टाइम पिरियड आपण इथे चर्चा केलेली आहे, जो लक्षात आलेला आहे, त्या टाइम पिरियडमध्ये तुम्ही डेमो ट्रेड करा. सेम 9 EMA स्ट्रॅटेजीने H1च्या टाइम फ्रेममध्ये तुम्ही ट्रेड करून त्याचे रिझल्ट बघा. त्याचे रिझल्ट तुम्हाला आश्चर्यकारक दिसतील. नेहमी तुम्हाला पॉझिटिव्हच दिसणार. ओके, तुम्ही हे स्वतः अनुभवा. ओके, हे सगळं केल्यानंतर तुम्ही काय करा, तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर बरोबर बोला. ओके, ही स्ट्रॅटर्जी तुम्ही जी कळली आहे, तुमच्या लक्षात आली आहे, रोज रोज चेक करा. तुम्ही आपल्या व्हिडिओ जरी रोज बघितले पुढचे 3 महिने, तरी तुम्हाला हे स्ट्रॅटर्जीची बॅक हिस्ट्री होऊन जाईल. डेमोचे ट्रेडिंग जे तुम्ही आहे, हे तुम्ही पुढचे 3 महिने आपले व्हिडिओ बघितले तरी तुमचे ही डेमो ट्रेडिंग होऊन जाईल. लक्षात आलं? तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरवर बोला आणि मग तुम्ही डिसिजन घ्या ट्रेडिंग करण्याचा. ओके, लक्षात घ्या. मित्रांनो, आता ही जर स्ट्रॅटेजी तुम्हाला पर्सनली माझ्याकडून शिकायची असेल, तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये एक फॉर्म दिलेला आहे. तो फॉर्म सबमिट करा आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, माझ्याकडून शिकायची असेल याचा अर्थ पर्सनली म्हणजे काय, स्ट्रॅटर्जी वेगळी आहे का, याच्यामध्ये काही सिक्रेट आहे का, काहीच नाहीये. मी फक्त काय करणार, मी तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग करण्याला तुम्हाला मदत करणार आहे आणि तुम्हाला डिसिप्लिन मध्ये राहण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार आहे. लक्षात घ्या, त्यासाठीच. आणि यासाठी आपण एकदम एक नॉमिनल फीज घेणार आहे. अर्थात तुम्हाला ही याची गरज वाटली तर. ओके, स्ट्रॅटर्जी हीच आहे, सिक्रेट याच्यामध्ये काहीच नाही. सिक्रेट सुद्धा हेच आहे जे मी तुम्हाला आता शिकवतोय ते. फक्त मी तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग करायला मदत करणार, तुम्हाला डिसिप्लिन मध्ये राहायला मदत करणार. आणि जेव्हा कधी याचे ट्रेड क्रिएट होतील त्यावेळेस मी तुम्हाला छोटासा एक अलर्ट करणार. ओके, लक्षात आलं? अगदी साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने स्ट्रॅटर्जी मित्रांनो तुम्हाला सांगितलेली आहे. ओके, तुम्हाला आता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला कळला, नाही कळला किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला मला काही सजेशन द्यायचं असेल तरी मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच त्यावरती विचार करेल. ओके, चला तर भेटूया नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.